महाविकास आघाडीकडून काँग्रेसची लोकसभेची उमेदवारीची जी आहे अमरावतीसाठी विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांना जाहीर झालेली आहे. ते सध्या दर्यापूरचे आमदार आहेत आणि काँग्रेसकडून त्यांना ती अमरावती लोकसभेसाठी उमेदवारी देखील मिळाली आहे. नेमकं त्यांची काय पहिली प्रतिक्रिया ते आपण जाणून घेऊ. भाऊ, तुम्हाला लोकसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे ना, नेमकं तुमची काय पहिली प्रतिक्रिया? माझी पहिली प्रतिक्रिया ही राहील की माझ्यासारख्या सामान्य गरीब कुटुंबातील व्यक्तीच्यावर विश्वास ठेवून काँग्रेस पक्षानं मला उमेदवारी दिली, त्याबद्दल मी काँग्रेस पक्षाचे आभार व्यक्त करतो. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांनीसुद्धा त्याला पाठिंबा दिला, त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो. एकंदरीत हा मतदारसंघ जर बघितला, शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातं. पहिल्यांदाच काँग्रेसला या ठिकाणी उमेदवारी मिळाली आणि भाजपकडून नवनीत राणा यांचं नाव पुढे येत आहे. असं असलं तर नेमकं आपल्याला आपले प्रतिस्पर्धी कोण समजतं आणि कुठले मुद्दे घेऊन या निवडणुकीच्या रिंगणात आपण उतरले आहात? नाही, ही लोकशाहीतली प्रक्रिया आहे की उमेदवार एकापेक्षा जास्त उमेदवार असणे म्हणजे मग ती निवडणूक, आणि निवडणुकीत अनेक उमेदवार राहतील, त्याच्यामुळे प्रतिस्पर्धी कोण हे सांगता येत नसते, तर ते काळच ठरवेल. नवनीत राणा यांचं निवडणुकी भाजपकडून नाव पुढे येत आहे आणि त्या विद्यमान खासदार अमरावतीचे आहेत. विकासाच्या मुद्द्यावर त्यांच्याविषयी काय सांगाल आणि कुठले मुद्दे घेऊन आपण या रिंगणात उतरला आहात? विकासाच्या संदर्भात जे काही 5 वर्षे आपण सगळ्यांनीच अमरावतीकरांनी पाहिलं, त्यात त्यांचा विकास हा शून्य ठरतो. मग अनेक मुद्द्याचा असेल, आणि जी काही ग्रामीण भागातील म्हणा किंवा शहरी किंवा मेळघाटचे भाग यांच्यात जे काही पायाभूत सुविधा असतील किंवा अन्य काही प्रश्न असतील, बेरोजगारी आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, मेळघाटचे आदिवासींचे प्रश्न आहेत, हे सगळे घेऊन आपण लोकांसमोर जाऊ. खरं तर वंचितचं अजूनपर्यंत ठरलेलं आहे. महाविकास आघाडीमध्ये वंचितचा अजूनपर्यंत त्यांना प्रवेश झालेला नाही. वंचित या ठिकाणी उमेदवार टाकणार. अशा परिस्थितीमध्ये विभाजन होऊ शकतं काय? तुम्हाला काय वाटतं? नाही, वंचितचा इथे उमेदवार राहणार नाही. मी माननीय आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना मी स्वतः भेट घेईल, त्यांचं दर्शन घेईल आणि त्यांना विनंती करेल, आणि मताचं विभाजन होणार नाही, कारण आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे की मतविभाजनामुळे सीट पडणार आहे म्हणून. निश्चितच शेतकऱ्यांचे प्रश्न आणि विकासाचे मुद्दे घेऊनच आपण या निवडणुकीच्या रिंगणात उतरलो आहोत, असं स्पष्ट मत जे आहे ते विद्यमान आमदार बळवंत वानखडे यांचं आहे. अमरावतीहून कॅमेरा पर्सन सागरसह सुरेंद्र कुमार आकुडे, जय महाराष्ट्र न्यूज.